नमस्कार मित्रांनो. तर आपण आता आलेलो आहे सातारा बस स्टँडवर आणि आता आपण निघालेलो आहे पंढरपूरला. 750व्या ज्ञानेश्वरांचा जन्मदिवस आणि तेव्हाची वारी आहे आणि ही वारी आहे ना म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आपण आपले सातारा बस स्टँडवर आपण जाणार आहे पंढरपूरची वारी करायला. सोबत आपण आता हे माझ्या पप्पांना घेऊन ते पप्पांपर्यंत बोलूया आपण तिथे पोहोचल्यावर. आता थोड्याच वेळ गाडी येणार आहे, मग आम्ही निघणार आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, आम्ही इथून चाललेलो आणि तेव्हा आम्हाला इतकी सगळी गाडी भरलेली बघा. इथं पंढरपूरला खूप चांगली व्यवस्था केली ती एसटी लावण्याची. बघू शकता आपण सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या एसट्या आलेल्या होत्या इथे. आणि नंतर हे बघा दृश्य बघा, आहे पंढरपूरचे काही दृश्य सकाळ सकाळी घेतलेत आम्ही. खूप मस्त मस्त दृश्य आहेत, बघू शकता तुम्ही. ही चंद्रभागा रात्री खूप काढायला भेटलं नाही व्हिडिओ, तरी आम्ही भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत. बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदी, खूपच सुंदर अशी चंद्रभागा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इकडे चंद्रभागेच्या फेरी. आणि रात्री मी पोचलो पण लगेच झोपलो, कारण की झोपायची वेळ झाली होती, कोणच जागे नव्हतं. आम्ही दोघं इथे झोपलो मस्तपैकी इथे साईडला. आता सकाळ झाली, सकाळी 4 वाजले. आम्ही चहा पिला. आता आम्ही स्नान करणार आहे आपल्या चंद्रभागेमध्ये आणि तुम्हाला पण दाखवतो. तर आमच्यासोबत आमचं राहा आणि तुम्हाला दाखवते मी यावेळेस त्या पंढरीची वारी. जय महाराष्ट्र. आपण आता बनणार आहे चंद्रभागा. कशी वाटली तुम्हाला चंद्रभागा? आणि इथं आपण थोड्याच वेळात स्नान करणार आहे. आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो. आणि इथे जर आपण बघितलं पण स्वच्छतेचा खूप चांगला बंदोबस्त केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता या बॅक साईडला इथे चेंजिंग रूम्स बनवलेले आहेत लेडीजसाठी. आणि या साईडला तुम्ही बघू शकता इथे बाथरूम बनवले आहेत. खूप चांगली स्वच्छता आहे इथे. स्वच्छतेचा खूप चांगला बंदोबस्त केला आहे भारत सरकारने. सकाळ झाल्यावर सूर्य उगवल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो, इथं बघितलं तर इथं खूप सुंदर अशी दिंडी चालली होती, धनगरी दिंडी. आणि त्यांचं भजन आम्ही ऐकलं, तुम्हीही ऐकू शकता. तर आता आपण इथे आलेलो आहे आणि आता इथे आपण नदी स्नान पण केलेलं आहे. आता पप्पा गेले, खूप भारी आहेत. आपण बघू शकता कितीही गर्दी आहे. सकाळी आम्ही दर्शनाला निघालो तेव्हा आम्हाला ही सगळी गर्दी भेटली. हीच तर ही पंढरपूरची खासियत आहे. इकडे विठ्ठलाच्या भक्तीसाठी वारकरी तल्लीन होऊन जीवाचा आकांत करून दर्शनासाठी येतात. आणि आपण बघू शकता की आम्ही आज शेवटी दर्शन भेटलंच. हीच ती नामदेव पायरी. आणि तुम्ही बघू शकता किती सगळी गर्दी आहे. हेच ते वारकऱ्यांची गर्दी. आम्ही गर्दीला निघालो तर आम्हाला खूप सारं ट्रॅफिक भेटलं. आणि तर मी माझ्या फ्रेंड्सही भेटलेली. मी खूप कंटाळलो होतो आणि नजाऱ्याचा आनंद घेत आम्ही घरी पोचलो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा.